हॅलो एव्हरीवन, तर गुड मॉर्निंग। आज आहे 10 ऑक्टोबर आणि आता आम्ही निघालेलो आहोत माझ्या माहेरच्या गावी, तर चिपळूणला। तर जाण्याचं कारण असं की माझ्या बहिणीचं लग्न आहे। आता ही जी येते ना व्हाईट ड्रेसवाली, तर तिचं लग्न आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये। तर सगळ्यात लास्ट नंबरची बहीण आहे, दिव्यांगना नाव आहे तिचं। तर तिच्या लग्नासाठी पत्रिका कुलदेवतेला जायला लागतं, गावाला घरी देणार आणि त्याचबरोबर आपल्या गावातसुद्धा वाटणार। तर आजचा ब्लॉग असं असणार आहे, आमचा ट्रॅव्हल ब्लॉग। तर बघूया आता आम्ही पुढे पुढे काय करतो। तर इथे आता सगळं पॅकिंगचं काम चालू आहे, त्याच्यानंतर गाडीचं पूजा करून मग आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत नेहमीप्रमाणे। तो म्हणसेल तिथे देवेंद्र चप्पल काढ। नाही फोडा, तिथेच फोडा खाली। बाय बाय। चाइल्ड लॉक लावून घ्या आणखी। पुढे उभं करायचं होतं व्हिडिओ। हाँ चल प्लीज बाहेर जा। एव्हरीवन, तर परत एकदा तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आता आम्ही चाललेलो आहोत चिपळूणला। बघितलं असेल तुम्ही व्हिडिओमध्ये की आई आणि माझी छोटी बहीण आहेत। तर आम्ही चाललेलो आहोत, माझ्या त्या छोट्या बहिणीचं लग्न आहे नेक्स्ट मंथमध्ये, नोव्हेंबरमध्ये। तर त्या लग्नाच्या पत्रिका ठेवण्यासाठी चिपळूणला, म्हणजेच माझ्या पप्पांच्या गावी। तर पहिले देवाला ठेवल्याशिवाय आपण कुठेच पत्रिका वाटू शकत नाही, म्हणून देवाच्या इथे पत्रिका ठेवणार आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या ठिकाणी मग आपल्याला वाटप करता येईल। तर त्या खास ह्या निमित्ताने आम्ही निघालेलो आहोत चिपळूणला। तिथून मग पत्रिका देऊन झाल्याच्या नंतर मग आपण जाणार आहोत आमच्या घरी मांडव्यात खेडला। तर बघूया आजचा ट्रॅव्हल ब्लॉग आपला कसा होतोय ते। हाय आरव, हाय हाय कर, हाय कर। तर आता आम्ही निघालेलो आहोत, CNG वगैरे फिल केला गाडीमध्ये। आणि आता इथे देवेंद्रसाठी मी भाकरी आणि अंड्याचा पोळा करून आणला होता, कारण तो गाडी चालवताना काहीच म्हणजे जेवत वगैरे नाही आणि ऑफिसवरून डायरेक्ट येतो, त्याच्यामुळे मग तो खातच नाही, कारण मग पुढे त्याला झोप वगैरे येण्याची शक्यता असते म्हणून। आणि पोट भरलेलं असलं की खूप आळस येतो ना, त्याच्यामुळे मग तो काही खात नाही। मग मी त्याला काही ना काहीतरी घरातून बनवून आणते, किंवा मग तो पनवेलला बुर्जीपाव वगैरे खातो, की ज्याने त्यांना थोडीशी एनर्जी भेटते पण झोप वगैरे लागणार नाही। तर गाडी थांबून जर खाल्लं असतं ना तर खूप वेळ गेला असता आणि आम्हाला अजिबात टाईमपास करायचं नाही, कारण आम्हाला पुढे नंतर घरीसुद्धा जायचं आहे आमच्या। तर लवकरात लवकर सगळी कामं आम्हाला आवरून मग निघायचं आहे, म्हणून मग मीच त्याला ड्राईव्ह करता करता त्याला भरवत होती।
आता सकाळचे 4:37 झालेले आहेत आणि आता आम्ही पोचलेलो आहोत कशेडी टनेलमध्ये. तर हा कशेडी चा बोगदा आहे. तर इथे बघू शकता पाठीमागे सगळे झोपलेले आहेत. आई जागी आहे आणि मला तर जागा राहावंच लागतं. तर आता थोड्याच वेळामध्ये आपण खेडला वगैरे पोहोचू. धुकं बघू शकता. अक्षरशः ना गाडी चालवायला दिसत नव्हतं, इतकं धुकं होतं. आणि आता आम्ही पोचलेलो आहोत आमच्या गावामध्ये. तर ओंबळी माझं गाव आहे. तर तिथे आम्ही आता एंटर केलेलं आहे आतमध्ये. आणि बाहेर पूर्ण सगळीकडे धुकं आणि थंडीसुद्धा होती बऱ्यापैकी. तर सकाळचे ना 6:30 वाजले होते आणि आम्ही इतका पहाटे आलो होतो. तर इथे आता आम्हाला गाडी लावायला जागा शोधायची आहे, कारण माझ्या घरी कोणी नाही आहे. म्हणजे आमच्या घरी कोणी नव्हतं. मुंबईला होती काकी आणि आजी गोव्याला गेली होती. देवेंद्र उतरून गेलाय. गाडी लावायला जागा आहे का पुढे ते बघण्यासाठी, कारण पुढे थोडासा चिखलसुद्धा आहे आणि पूर्ण घनदाट जंगल झालेलं आहे आजूबाजूला. काय आलं? तर आत्ता आम्ही पोचलेलो आहोत ओंबळीमध्ये, म्हणजेच माझ्या पप्पांच्या घरी. तर हे बघा, इथे समोर आमचं घर आहे आणि आजूबाजूला पूर्णतः पावसामुळे कसं जंगल झालेलं आहे. हे आमचं आवर सप्पार. गावाला काय नाही. कर ना मग इकडे गाडी लावली. तर आता आम्ही चाललेलो आहोत तिकडे विनीताच्या घराच्या इथे, कारण तिकडे आमचं कुलदेवतेचं मंदिर आहे. तर पत्रिका तिथे ठेवायची आणि वाडीमध्ये आई बघेल आता की मग नारळ मनसण्यासाठी. आमच्या घरात कोण नाही आहे. काकी मुंबईला आहे आणि आजी आहे ती गोव्याला गेले. तर आता आम्ही जस्ट फक्त असंच घराच्या इथे फेरफटका मारायला आलेलो. चला जाऊ दे.
जाईल का? थोडी पाठी घ्यायची ना मग. किती आहेत बघ. काच खाली कर म्हणजे कोणतरी. ओ पूजा हे काढायचंय सगळे भाई त्यांना पण तब्येत बिघडली होती. बरेच डॉक्टर आता मुंबईला रात्री निघालो परत रिटर्न निघायचंय ना. अहो ती काय गाडीला टर्न मारायला भेटत नाही ना इथं. मग खाली नेला आणि म्हटलं इथं संभवकांच्या इथं जरा टर्न मारूया. आणि ती बरं आहे ना. हो बरं आहे. पाया पडायला लागली पोरगी ना. ते लग्न आहे तिचं लग्न आहे ना. कधी या ना आपली 23 तारीख नोव्हेंबरची. भरपूर दिवस आहे. आता एकटीच माझ्या मागं पुढं कोण नाही. तुझे कोण करत आता माझ्या पोरी आहेत म्हणून आपल्या पोरग नाही कुणाला विचार. ही कुठे दिलेली खेळला तिला. आता हे आमच्या दादांचे ग ते पहिल्यापासूनच ठरलं होतं ते आपल्या नाट्यातील कांता. किती वर्ष झाली इकडे लगेच दिलेली. बरीच वर्ष झाली. मी लग्नाच्या पत्रिका ठेवते ना हे माहिती आहे पुढं. मग ती ठेवून समजायच्या मंदिरात ठेवून डायरेक्ट तिच्या घरी जाणार मग खेडला. आणि मग तिथून मग मुंबईला. काय करणार आता कोणच नाही माहिती आहे. ते भाई बोलले जा तू कशा वेळ घालवते. त्यांची पण तब्येत बरी नसते. पत्रिका ठेवायची समजायच्या डोळ्या जायचं तिथं ठेवायची आपली नारळ आपला गेला पुढच्या कामाला. बोल्ड स्टार बोल्ड मंदी. तेच बोलते मी. हा त्याला वाजवायचंय. त्यांच्या मुलीचं लग्न ती पत्रिका ठेवली ते मान्य करून घे. काही तरतूद मागास माफ कर. मुंबईपासून इथपर्यंत सर्व गोष्टी सुखी दे. सोयरे झाले तर संस्कार करण्याच्या भावकी जर सगळं काय करायचं तरी तिकडे घालव. आणि तू यातून निघून घे. आपली पत्रिका ठेवली ती मान्य करून घ्या. तर आता आमच्याच कुलदेवतेच्या इथे पत्रिका आणि नारळ देऊन वगैरे मनसवलं. त्याच्यानंतर आता इथे आम्ही वाडीमध्ये जी आमची भावकी आहे ना तर त्यांच्या मेन घरांमध्ये पत्रिका द्यायला आलो. त्याच्यानंतर मग बाकीच्या गावाला कोणाकडे द्यायची पत्रिका मग ते बघेल आई. तर इथे आता पत्रिकांचं वाटप करतोय आम्ही. आत्ता झाली गाडी तिथं लावली सांभाळून इथं आणि इकडे मंदिरात ठेवली पत्रिका. नको नाही हाय बाटली हा अध्यक्ष मग सेक्रेटरी आहे ना. तर मी पत्रिका देवाला छापल्या.
तर आता आम्ही आलेलो आहोत माझ्या बहिणीच्या घरी. तर हे तिचं सासर आहे. तर ती सुद्धा मुंबईवरून आली होती. तर माझ्या छोट्या काकांची मुलगी आहे. तर तिला आम्ही लाडाने लहानपणापासून बबलू म्हणतो. तिचं नाव प्रतीक्षा आहे. तर ती तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच. तर त्यांच्या घरात आम्ही आत्ता आलेलो आहोत. आता आम्ही आलेलो आहोत आमच्या सोमजा आणि महालक्ष्मी अशी गावदेवी आहेत. तर त्या मंदिरांमध्ये पत्रिका ठेवण्यासाठी आलो. तर हे सोमजाई देवीचं मंदिर आहे. तर हे आई आहे आणि महालक्ष्मी आहे ती ही ह्या देवीची मुलगी आहे. तर ते टेकडीवरती एकदम तिचं मंदिर आहे. तर आपण जाऊ तर तुम्हाला पुढे पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच. बघा तू अरे बघा आई 1 2 3 कर ना. आता सगळे आले नाही बघ. नाही केलं तरी काय सारखं पारू पडते ना. तर हे महालक्ष्मीचं मंदिर आहे ना तर एकदम डोंगरामध्ये आहे. म्हणजे जसं एकदम शिखरावर असतं ना तसं. आणि खूप चालायला होतं. आणि अगं ही तेव्हा शिमग्याला गावाला असते ना त्यांच्या. अगं पण आपल्याकडे कसं असं तारीख वार ठरलेला असतो ना. हो वाडीत कोणाच्या जरी घरात भरली तरी भरू शकतो. आणि हे जे तुम्ही दाखवते ना मी आता तुम्हाला ही सगळी चंदनाची झाडं आहेत. तर पूर्ण चंदनाचा तो पूर्ण मळा बोलतात ना तसं तटच होता तो पूर्ण. आणि ह्या चंदनाच्या झाडाचा इथे ह्या महालक्ष्मीला टीका म्हणजे चंदन उघळून गंध लावला जातो देवाला. तर आता आम्ही मंदिरामध्ये पोचलेलो आहोत. आणि व्हॉइस ओव्हर करते पण माझ्या आजूबाजूला आरव असल्यामुळे त्याचा आवाज तुम्हाला येईल. तर कारण त्याला मी शांत नाही करू शकत. तर तो इथे बडबड करतच आहे. जा मावशी सोबत जा. घंटी वाजवायची आहे ना. थांब चपलांवर सोड त्याला खाली जाऊ दे. तर आरव आहे ना पहिल्यांदा हात सोडून चालत आला. नाही तर तो 4-5व्या महिन्यापासून धरून चालायचा. आणि आता तो बघू शकता तुम्ही पहिल्यांदा चालतोय. आणि हा मंदिराचा पूर्ण परिसर आहे. मला दाखवते मी. एक पाठची चूल आहे. म्हणजे जेव्हा
देवळात कार्यक्रम वगैरे असतो तेव्हा जेवणाचं सगळं इकडे होत असेल. काय पड झाड आहे हाट आहे ना आपली आलूची ते पूर्ण चंदन आहे. तर तिथून हे झाड म्हणजे ते हे रोज उघडतात आणि त्याचा टिळा देवाला लागतो. दरवेळी हे उघडून लावतात टिळा. तर आमच्या अवतारावरून तुम्हाला समजत असेल की आम्ही खूप दमलो होतो, कारण आम्ही रात्रीपासून जो प्रवास करत आलो ते आता जवळजवळ सकाळचे ना 10-10:30 झाले होते. पोटामध्ये सुद्धा एक अन्नाचा कण नव्हता आणि खूप थकवा आला होता आणि ऊन पण तेवढंच लागत होतं एवढं सकाळ असून. तर आता आम्ही इथे एका शाळेच्या इथं वडापावची गाडी होती तर तिथे नाश्ता करायला थांबलो. तर आता आम्ही आलेलो आहोत इथे सानेवरती. तर आमची सान आहे ती ओंबळी गावामध्ये ढोकरोलीमध्ये, आम्ही ह्या ढोकरोली गावामध्ये आलेलो आहोत. तर इथे फक्त सान आहे. इथे आता देवाच्या मूर्त्या आहेत ना, तर इकडचं वैशिष्ट्य आहे की त्या मूर्त्या आहेत ना वर्षभर आहेत ना त्या मातीमध्ये एका विशिष्ट जागी ना पेटाऱ्यामध्ये पुरून ठेवल्या जातात भरून. आणि इथे फक्त सान आहे, देवाचं स्थान आहे. तर इथे पत्रिका ठेवल्याच्या नंतर मग आपण निघणार आहोत आमच्या घरी जाण्यासाठी. आणि इथे बघू शकता बाहेर भात कापून ना ते सुकट टाकलं जात आहे. तर इतक्या उन्हात सुद्धा कशी शेतीची कामं चालू असतात. तर खूप मेहनत असते या सगळ्यासाठी. आणि हे मंदिर आहे ना ते वाघजाईचं मंदिर आहे. तर आता आम्ही पत्रिका ठेवून इथे मनसत आहेत आणि देवाला गाराणं घालत आहेत की सगळं लग्नात कोणत्याच प्रकारचं विघ्न न येता सगळं सुरळीत पार पडते. आणि आता आम्ही बबलूला घरी सोडणार आणि मग तिथून आम्ही निघणार आहोत आमच्या घरी जायला. तर आजचा हा ब्लॉग आपण ना इथे सेंड करूया कारण व्हिडिओ खूप मोठा होतो. आणि भेटूया मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.